एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही परीक्षा आहे मित्रांनो, त्याची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली पहा. त्यामुळे आता आपल्या हातामध्ये फक्त या ठिकाणी मोजके दिवस म्हणजे एकदम मोजके दिवस बाकी आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपला हा व्हिडिओ नक्की बघा. यामध्ये आपण IMPSशी रिव्हिजन करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, ते आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे काय आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची PDF तुम्हाला मिळणार आहे पहा. तर आपण एक स्पेशल केंद्र प्रमुख भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही ओपन करा किंवा जो काय आपला या ठिकाणी मोबाईल नंबर दिसतोय मला त्या ठिकाणी SMS करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून टाकेल. केंद्र प्रमुख भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. तर चला मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 सेकंद मिळतील. 3 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पहा. राष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये कोणते व्यवस्थापन शैली दिसून येते? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, की राष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये कोणती व्यवस्थापन शैली दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, मुक्त. लक्षात ठेवा, मुक्त. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, NCERTची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. तर कधी झाली मित्रांनो? याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 सेकंद आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 1961 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, 1961 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, NCERTचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय शिक्षण मंत्री आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. NCERTचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, संचालक हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, संचालक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था केव्हा स्थापन झाली? तर केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, 1973 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. 4 वर्षीय एकात्मिक B.Ed अभ्यासक्रम टिंबटिंब संस्थेने प्रथम चालू केला होता. तर कोणत्या संस्थेने प्रथम चालू केला होता? तर NCERTने हा चालू केला होता पहा. लक्षात ठेवा, NCERTने हा चालू केला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या म्हणजे NCTच्या स्थापनेची शिफारस कोणत्या आयोगाने केली? तर कोणता आयोग होता मित्रांनो? कोठारी आयोग. ऑप्शन क्रमांक 1 कोठारी आयोग होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर 1973 मध्ये मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, शिक्षक आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम कोणती संस्था तयार करते? शिक्षक आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर कोणतं बघा, ऑप्शन क्रमांक 1 NCTE याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, NCTEला संवैधानिक स्वायत्तता टिंबटिंबमध्ये देण्यात आली. कधी देण्यात आली होती? तर 1993 मित्रांनो, लक्षात ठेवा, 1993 मध्ये देण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे पहा. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचं कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही विचारलंय पहा. नाही विचारलंय. जयपूरमध्ये आहे पहा, भोपाळमध्ये सुद्धा आहे, दिल्लीमध्ये, परंतु हैदराबादमध्ये नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील टिंबटिंब या शिक्षण तज्ञाची निपा या संस्थेच्या स्थापनेमध्ये मौलिक योगदान आहे. त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 JP नाईक. लक्षात ठेवा मित्रांनो, JP नाईक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीसाठी आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे पहा. कमी वेळ म्हणजे एकदम बोटावर मोजण्याजोगे दिवस बघा फक्त राहिलेले आहेत आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही नक्की हा PDF घ्या पहा. फक्त 399 रुपयाला या ठिकाणी हा PDF असणार आहेत. या PDF मध्ये तुम्हाला टोटल 6000 प्रश्न भेटणार आहेत पहा. सर्व टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत पहा. आणि मित्रांनो, काय वाचावं कळत नसेल तर लवकरात लवकर सगळ्या शिक्षकांनी PDF घेऊन टाका पहा. वेळ फार कमी बघा, ही वेळ पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो, लगेच फोनपेमध्ये जा, 9325230840 या नंबरला तुम्ही 399 रुपये पेड करा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. आता इतका भारी चान्स आलेला आपल्याकडे. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते. त्यामुळे आपण बघा या ठिकाणी हार मानायची नाही पहा. तुम्ही म्हणता दिवस नाही राहिले, तर बघा तुम्हाला योग्य मटेरियल मी देणार आहे पहा. योग्य डायरेक्शन अभ्यास करा, यश नक्कीच आपल्या या ठिकाणी वाट पाहत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या पहा. फक्त 399 रुपयाला ही PDF असणार आहे. अतिशय IMP अशी PDF असणार आहे पहा. काही पण भरगतचं काही दिलं नाही पहा. जे पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे पहा, सगळं योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घेऊन टाका पहा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे.
लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो. कारण की पहा शेवटच्या काळामध्ये चांगला अभ्यास होतो. पहा शेवटच्या ओव्हरमध्येच अभ्यास होतो. त्यामुळे फुल ताकद लावा पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा या ठिकाणी. तुम्ही जॉब करून सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि चांगल्या प्रकारे मुद्देसूद बघा या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न काढलेले आहेत पहा. ₹399 तुम्हाला हा जो काही नंबर आहे पहा या नंबरला सेंड करायचे आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. ही गेलेली वेळ परत येतच नाही पहा. पैसा आपण कधी पण कमवू शकतो परंतु गेलेली वेळ परत भेटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या मित्रांनो. कारण की कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट काढण्यासाठी आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी हे प्रश्न आपण एकदम IMP प्रश्न घेतलेले आहेत. अभ्यासक्रमानुसार पहा ₹399 तुम्हाला हे सगळे प्रश्न मिळून जाणार आहेत मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर या नंबरला पेमेंट करा आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवून द्या. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था निपामध्ये निपाची जी काही स्थापना आहे ती कधी झाली पहा कोणत्या साली झाली? तर 1979 मध्ये मित्रांनो स्थापन झाली. निपा संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ही दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 15 आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा झाली? तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना 1962 मध्ये झाली पहा. ऑप्शन क्रमांक 2 1962 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये शिक्षणशास्त्र प्रगत अध्ययन संस्था IASE कोणत्या ठिकाणी आहेत? तर कोणत्या ठिकाणी आहेत मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 2 पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो 1953 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 1953 मध्ये. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम टिंब संस्था तयार करते. तर बघा विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC ही संस्था तयार करत असते पहा. प्रश्न क्रमांक 19 आहे राज्य शिक्षणशास्त्र संस्थेची नंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद याची स्थापना केव्हा झाली पहा. तर मित्रांनो 1964 मध्ये झाली पहा. ऑप्शन क्रमांक 2 1964 ला झाली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद MSCERT ची ही जी काही संस्था आहे कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ही जी काही संस्था आहे मित्रांनो ही पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमध्ये किती विभाग आहेत? तर 20 विभाग आहेत मित्रांनो. किती आहेत पहा 20 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे प्राथमिक शिक्षकांसाठी सेवा अंतर्गत पत्राद्वारे DED अभ्यासक्रम टिंब ही संस्था संचालित करते. तर कोणती संस्था संचालित करते? तो ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद. ऑप्शन क्रमांक 4 ही संस्था याचे योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्य दृकश्राव्य शिक्षण संस्थेची मुंबई येथे स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो 1918 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 1918 मध्ये. पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्य दृकश्राव्य शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून टिंब कार्य पाहतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 प्राचार्य हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा प्राचार्य. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्य दृकश्राव्य शिक्षण संस्थेचे मुंबईहून स्थलांतर कोणत्या ठिकाणी झाली? तर पुणे या ठिकाणी झाली पहा. ऑप्शन क्रमांक 1 पुणे. नेक्स्ट मित्रांनो शिक्षण विषयक राज्य चित्रपट संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? काय प्रश्न आहे? शिक्षण विषयक राज्य चित्रपट संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य दृकश्राव्य शिक्षण संस्था पुणे या ठिकाणी स्थित आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो शिक्षकांना दूरदर्शन आकाशवाणी पाठ तयार करण्याचे प्रशिक्षण कोणती संस्था देते? तर मित्रांनो कोणती संस्था देते? तर राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था पुणे ही संस्था देते पहा. नेक्स्ट आहे पहा बालचित्रवाणी म्हणून कोणती संस्था ओळखली जाते? कोणती? बालचित्रवाणी. तर लक्षात ठेवा राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर आपलं याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 1. इंग्रजी विषयासाठी भाषा प्रयोगशाळेच्या शास्त्रशुद्ध कार्यवाहीचे प्रशिक्षण कोणती संस्था देते? तर मित्रांनो राज्य आंग्ल भाषा संस्था. ऑप्शन क्रमांक 2 ही संस्था देते पहा. पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्थेचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आपलं याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेची स्थापना टिंब मध्ये झाली. तर मित्रांनो 1950 ऑप्शन क्रमांक 1 1950 मध्ये मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा.
प्रत्येक शाळेमध्ये व्यवसाय मार्गदर्शन कक्ष असावा अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या कोणत्या समितीने केली? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 पार्वतीबाई मलगोंडा समितीने केली पहा. लक्षात ठेवा पार्वतीबाई मलगोंडा समितीने केली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षण समितीची नेमणूक चित्रताई नाईक यांच्या अध्यक्षतेखाली केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो केव्हा करण्यात आली? तर 1965 लक्षात ठेवा 1965 ला करण्यात आली पहा. महाराष्ट्र शासनाने राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळाची स्थापना केव्हा केली? तर 1967 लक्षात ठेवा 1967 मध्ये केली पहा. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन प्रशासन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेची स्थापना टिंबटिंब मध्ये झाली. तर कधी झाली पहा? 1994 मध्ये झाली पहा. लक्षात ठेवायचं 1994 मध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेचे संचालक म्हणून कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते? तर लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षण सहसंचालक लक्षात ठेवायचं आहे शिक्षण सहसंचालक. नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे नंतरचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याची स्थापना केव्हा झाली? तर 1 जानेवारी 1966 1 जानेवारी 1966 हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षाची निवड कोण करतात? तर मित्रांनो कोण करतात पहा ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण संचालक करत असतात पहा. नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक मंडळ कोणत्या वर्गासाठी अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते? तर मित्रांनो लक्षात ठेवा 9वी ते 12वी ऑप्शन क्रमांक 2 9वी ते 12वी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना पुणे या ठिकाणी केव्हा झाली? साल विचारलंय तर 1967 मध्ये झाली पहा. लक्षात ठेवायचं आहे 1967 मध्ये झाली. राज्य पातळीवर पाठ्यपुस्तक मंडळ असावे अशी शिफारस कोणत्या आयोगाने केली? तर कोठारी आयोग मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कोठारी आयोग. पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण मंत्री आपलं याचे योग्य उत्तर आहे पहा. कोण असतात? शिक्षण मंत्री असतात. नेक्स्ट आहे पहा पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ किती भाषेतून पुस्तके प्रकाशित करते? तर मित्रांनो 8 ऑप्शन क्रमांक 1 8 भाषेतून प्रकाशित करते पहा. कामगारांना प्रशिक्षण देणे अनौपचारिक शिक्षण देणे यासाठी कोणतं विद्यापीठ स्थापन करण्यात आलं आहे? तर कोणतं मित्रांनो श्रमिक विद्यापीठ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 श्रमिक विद्यापीठ. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1968 लक्षात ठेवा मित्रांनो 1968 ला ही करण्यात आली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किती प्रकारच्या परीक्षा घेते? त्याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 28 लक्षात ठेवायचं आहे 28. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली? तर केव्हा झाली पहा 1994 मध्ये झाली पहा. कधी झाली? 1994 मध्ये. पुढचा प्रश्न आहे पहा जिल्हा पातळीवर DTED महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोणती संस्था करते? तर मित्रांनो जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली? तर मित्रांनो कोणी केली पहा 1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार झालेली पहा. नॅकची स्थापना केव्हा करण्यात आली? काय प्रश्न आहे पहा नॅकची स्थापना तर 1994 मध्ये लक्षात ठेवा 1994 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. नॅक संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बेंगलुरू मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल बेंगलुरू. नॅकच्या सर्वसाधारण सभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो कोण असतात? तर UGCचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 1 UGCचे अध्यक्ष. शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख कोण असतात? तर शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख असतात शिक्षण मंत्री. ऑप्शन क्रमांक 2. शिक्षण मंत्रालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी पहा. पुण्याला फसायचं नाही तर मुंबई या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. राज्याच्या शिक्षक विषयक धोरणांना आणि कार्यक्रमांना विधानसभेमध्ये मंजुरी मिळवण्याची जबाबदारी कोणाची असते?
तर कोणाची असते? ऑप्शन क्रमांक 1 शिक्षण मंत्र्यांची असते पहा. नेक्स्ट पहा, वरिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करून श्रेणी प्रदान करण्याचं कार्य कोणत्या संस्थेकडून केलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नॅक ही जी काय संस्था आहे पहा, या संस्थेकडून केलं जातं पहा. प्रश्न क्रमांक 59 आहे, शिक्षण सचिवालयाचे प्रमुख कोण असतात? तर शिक्षण सचिवालयाचे प्रमुख असतात शिक्षण सचिव. ऑप्शन क्रमांक 3 शिक्षण सचिव. शिक्षण मंत्र्यांना सल्ला देणारे नजीकचे अधिकारी कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? तर शिक्षण सचिव. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण सचिव. शिक्षण मंत्री आणि शिक्षण संचालक यांच्यातील दुवा म्हणून कोण काम बघतात? तर मित्रांनो यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतात? तर शिक्षण सचिव. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण सचिव. शिक्षण संचालनालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल. राज्याच्या शिक्षण खात्याचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतात? तर मित्रांनो कोण तयार करतात? तर शिक्षण संचालक तयार करतात पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल कोण प्रकाशित करतात? तर बघा शिक्षण संचालक याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण संचालक. शिक्षण खात्यामधील सर्व अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, देखरेख ठेवणे हे कोणाचं प्रमुख काम असतं? तर मित्रांनो शिक्षण संचालक. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण संचालक. पुढचा प्रश्न आहे पहा, राज्यात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालये किती आहेत? तर मित्रांनो 8 आहेत पहा. किती पहा? 8. पुढचा प्रश्न आहे पहा, माध्यमिक शाळेची मान्यता काढून घेण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर शिक्षण उपसंचालक. ऑप्शन क्रमांक 3 शिक्षण उपसंचालकाकडे असतं पहा. शिक्षण अधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे नजीकचे अधिकारी कोण असतात? तर कोण असतात मित्रांनो? शिक्षक उपसंचालक असतात पहा. लक्षात ठेवा शिक्षक उपसंचालक. नेक्स्ट मित्रांनो, डी.टी. एड कॉलेजची मान्यता काढून घेण्याचा अधिकार कोणाकडे असतात? तर मित्रांनो कोणाकडे असतात? तर शिक्षण उपसंचालकाकडे असतात पहा. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, नवीन माध्यमिक शाळांना मान्यता देण्याची प्रथम शिफारस कोण करतं? तर शिक्षण अधिकारी. ऑप्शन क्रमांक 4 शिक्षण अधिकारी करतात पहा. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मान्यता कोण देत असतं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शिक्षण उपसंचालक देत असतात पहा. जिल्ह्यामधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे असते पहा. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षणाधिकारी. जिल्हा स्तरावर किती शिक्षणाधिकारी असतात? तर मित्रांनो 3. ऑप्शन क्रमांक 3 याचं ऑप्शन क्रमांक 4 3 असतात पहा. शिक्षणाधिकाऱ्यांना वर्षातून किमान किती शाळांची तपासणी करणे आवश्यक असतं? तर 20 शाळांची मित्रांनो. किती? 20. सर्व शिक्षण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते? तर प्राथमिक शिक्षणाधिकारी. ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक शिक्षणाधिकारी. शिक्षणाधिकारी जिल्ह्यामधील शिक्षणविषयक प्रगतीचा अहवाल शिक्षण संचालकांना केव्हा पाठवतात? तर 31 मार्च पूर्वी पाठवतात पहा. लक्षात ठेवा 31 मार्च पूर्वी. पुढचा प्रश्न आहे पहा, जिल्ह्यामधील प्रौढ आणि निरंतर शिक्षणाचा कारभार कोण बघतात? तर बघा प्रौढ शिक्षणाधिकारी. ऑप्शन क्रमांक 3 प्रौढ शिक्षणाधिकारी. उपशिक्षणाधिकारी कोणत्या वर्गातील पद आहे? तर मित्रांनो कोणत्या वर्गातील पद आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 वर्ग 2. लक्षात ठेवा वर्ग 2. जिल्हा स्तरावर किती उपशिक्षणाधिकारी नेमले जातात? तर लक्षात ठेवा मित्रांनो 5. ऑप्शन क्रमांक 1 5. खाजगी प्राथमिक शाळांची तपासणी करून अनुदानाची शिफारस कोण करतं? तर मित्रांनो कोण करतं? उपशिक्षणाधिकारी करतात पहा. ऑप्शन क्रमांक 2 उपशिक्षणाधिकारी. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची निवड कोणाकडून केली जाते? तर मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी. ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी. बीटमधील शाळांचे वार्षिक नियोजन शाळेच्या सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये करून घेण्यासाठी कोण मार्गदर्शन करतं? तर बघा शिक्षण विस्तार अधिकारी. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण विस्तार अधिकारी. शिक्षण विस्तार अधिकारी ग्राम शिक्षण समितीच्या किती सभांना उपस्थित राहतात? तर 20 सभांना या ठिकाणी उपस्थित राहतात पहा. गट शिक्षण अधिकारी हे कोणत्या दर्जाचं पद आहे? तर वर्ग 2 दर्जाचं पद आहे मित्रांनो. लक्षात ठेवा वर्ग 2. तालुक्याच्या बाहेर शिक्षकांची बदली करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? तर शिक्षण अधिकाऱ्याकडे असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 शिक्षण अधिकारी. तालुक्याच्या केलेल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये शिक्षकांची पगार बिले गोळा करणे, वेतन वाटप करणे हे काम कोण करतात?
तर कोण करतात मित्रांनो? तालुका मास्तर करत असतात. ऑप्शन क्रमांक 4 तालुका मास्तर. तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षक यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करतात? तर मित्रांनो कोण करतात? तालुका मास्तर करतात पहा. केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केव्हा घेतला? तर 1994 मध्ये घेतला पहा. लक्षात ठेवायचं 1994. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्राम शिक्षण समितीचे सचिव म्हणून कोण कामकाज बघतात? तर ज्येष्ठ मुख्याध्यापक. ऑप्शन क्रमांक 1 ज्येष्ठ मुख्याध्यापक. ग्राम शिक्षण समितीच्या चेअरमनची नेमणूक कोण करतं? तर कोण करतं मित्रांनो? ग्राम शिक्षण समितीचे सदस्य. ऑप्शन क्रमांक 4. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केव्हा झाली? तर 1840. ऑप्शन क्रमांक 1 1840 मध्ये झाली पहा. ग्राम शिक्षण समितीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असतं? तर मित्रांनो 50% आरक्षण असतं पहा. किती? 50%. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खाजगी शाळांना मान्यता आणि अनुदान द्यावे अशी शिफारस प्रथम कोणी केली? तर ऊडचा खालिता. ऑप्शन क्रमांक 4 ऊडचा खालिताने केली पहा. शाळा मान्यतेसंबंधित पहिली नियमावली केव्हा तयार करण्यात आली? तर 1859 मध्ये. लक्षात ठेवा 1859 मध्ये करण्यात आली पहा. ग्रेट इन एड कोड बघा, ग्रेट इन एड कोड हे अलेक्झांडर ग्रेटने केव्हा तयार केलं? तर मित्रांनो 1866. लक्षात ठेवा 1866 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, सेकंडरी स्कूल कमिटीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1947. लक्षात ठेवा मित्रांनो 1947. महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शालेय संहिता पहिल्यांदा केव्हा प्रकाशित केली? तर 1963 मित्रांनो. लक्षात ठेवा 1963. माध्यमिक शालेय संहिता दुसऱ्यांदा केव्हा प्रकाशित करण्यात आली? तर 1971 मध्ये मित्रांनो. याचं उत्तर आहे पहा. माध्यमिक शालेय संहितेचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर शाळांचा दर्जा उंचावणे. ऑप्शन क्रमांक 3 शाळांचा दर्जा उंचावणे. माध्यमिक शाळा संहितेनुसार शाळा व्यवस्थापनास शिक्षक व कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिकेच्या टिंबटिंब प्रती देणं बंधनकारक आहे. तर मित्रांनो एक प्रत देणं या ठिकाणी बंधनकारक आहे पहा. एक प्रत. नेक्स्ट पहा, इसवी सन 1986च्या माध्यमिक शालेय संहितेत प्रमुख प्रकरणे किती आहेत? तर मित्रांनो किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 4 आहेत पहा. इसवी सन 1986च्या माध्यमिक शालेय संहितेमध्ये किती जोडपत्रांचा समावेश करण्यात आला? तर मित्रांनो 95 याचं योग्य उत्तर होईल पहा. तर मित्रांनो प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली, क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेले नाही पहा. जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. क्वालिटी पहा, क्वांटिटी पहा, PDF घ्यायलाच लागते पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा. 93 25 23 0840 हा जो काही फोनपे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी PDF बनवलेली पहा. कारण की पहा आता वेळ कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या PDF आहेत. तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा PDF रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कव्हर करू शकता. बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतं पहा. ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्कहून 2-2 मार्कहून त्यांना विचारा त्याची किंमत काय असते. बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे. त्यामुळे टाइमपास करू नका. नंतरून तुम्ही PDF घ्याल तुम्हाला होईल फायदा. परंतु आता PDF घेतली तर तुम्ही 2-3 वेळेस ती वाचून काढाल. चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा. कोणतीही चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण. आपण टाइमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा. बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा. 399 रुपये लगेच जा फोनपे गुगल पेमध्ये किंवा QR स्कॅन करा आणि लगेच पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल.